विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर चालू आहे वर्क आणि एनर्जी. आणि वर्क आणि एनर्जीमध्ये आपण पॉईंट बघितला आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर आहे. कोणता पॉईंट बघितला? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बद्दल आपण बऱ्याच वेळी त्या ठिकाणी चर्चा केली आहे. आज आपल्याला काय करायचं माहिती आहे का, जो टॉपिक झालेला आहे ना त्या टॉपिकवरती थोडीफार रिव्हिजन करायचे. आता मला सांगायचं आहे की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी जो आहे, हा जो काही लॉ आहे, तर हा लॉ तुम्ही नेमका मराठीमध्ये कसं सांगणार? हा कसं सांगशील हनुमान यावर? कसं सांगशील नेमकं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बद्दल काय सांगशील? आज माझ्या हातात राहू दे. एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. म्हणजे आपली एनर्जी, आपल्याला एनर्जी तयार केल्या येत नाही आणि संपवल्या येत नाही. संपवल्या पण येत नाही ना. कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन इनटू अनदर. म्हणजे आपल्याला ती कन्वर्ट केली असते म्हणजे डीपीतून आपल्या मीटरात येते. मीटरतून आपल्याला बोर्डात येते. मग आपण बोर्डात बटन दाबलं मग फॅन चालू झालं, मग कन्वर्ट झाली ती. द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे सर्व एनर्जी ही स्थिर आहे. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक, याच्याबद्दल तो सांगितलं, चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. चालेल. हां, नंतर आणखी मला कोण सांगतं? आपला ओम सांगेल की नेमका लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी नेमका तुला म्हणजे तुझ्या भाषेमध्ये कसं सांगायला ते एक्सप्लेन करून दाखव. सर, आता मी थोडक्यात आपल्याला इंग्लिशमध्ये आपलं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन एनर्जीचं आपल्याला पहिलं सांगेल आणि मग आपलं मराठीतून एक्सप्लेन करेल. द एनर्जी कॅन बी नेदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. आपल्याला एनर्जी ही तयार पण केली जात नाही आणि आपल्याला ती समाप्त पण केल्या जात नाही. म्हणजे ती आपल्याला आपण बनवता सुद्धा येत नाही आणि संपवता सुद्धा येत नाही. आणि ती एका फॉर्मपासून दुसऱ्या फॉर्मपर्यंत. आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण म्हणजे आपल्याला हे सांगता येईल, फौजी लोक त्यांची चिठ्ठी त्या पोस्टात टाकतात. पोस्टवरून ते आपले ते रातनिक ती पाठवणार असेल, ते पाठवणार घरी पाठवतो. म्हणजे तसेच आपल्याला एनर्जी ही आपण एका आपल्या मीडियम दुसऱ्या मीडियम किंवा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून त्यांनी त्या वाक्यात सांगितले, वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी कन्वर्टेड बाय वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि आपलं शेवटचं त्यांनी सांगितलंय युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. एनर्जी ही स्थिर आहे, कारण एनर्जी आपल्याला संपवता सुद्धा येत नाही आणि बनवता पण सुद्धा येत नाही. म्हणून एनर्जी ही रिमेन कॉन्स्टंट आहे. ही अशीच राहणार जोपर्यंत हे विश्व आहे. ही एनर्जी अशीच राहणार. धन्यवाद. ठीक आहे, चालेल. नंतर भागवत आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकलो. नेमकं याच्याबद्दल काय सांगणार तू तुझ्या मातृभाषेमध्ये? नेमकं तू कशा प्रकारे एक्सप्लेन करशील? सर, मी मला मराठी सांगू इच्छितो. सर, आपली एनर्जी सर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन म्हणजे आपल्याला एनर्जी संपवता पण येत नाही आणि तयार पण केला येत नाही. जसं उदाहरण देतो सर मी, आपलं एनर्जी रूपांतर होते. आपली पवनचक्की सर, पवनचक्कीपासून लाईट तयार होते. ती डीपी देते. डीपीतून आपल्या मीटरातून आपल्या घरात येते. घरात आल्यावर आपली टीव्ही चालू होती. बंद पडते? चालू होती. टीव्ही मध्ये साऊंड एनर्जी. टीव्ही मध्ये साऊंड एनर्जी होते. वा, व्हेरी नाईस. म्हणजे साऊंड एनर्जी पण ती तयार होते. ठीक आहे, चालेल. टीव्ही पण लाईट चालू होतो. लाईट म्हणजे लाईट एनर्जी पण येते. वा, फॅन आपला फॅन येतो. फॅन पण वाईट एनर्जी. पुन्हा वाईट एनर्जी होती. वा वा वा, व्हेरी नाईस. म्हणजे एनर्जी काय करता येईल? रूपांतर करता येईल, ट्रान्सफॉर्म करता येईल एनर्जी. आणि आपली सगळी सर इलेक्ट्रॉनिक. बापरे, काय काय शिकतो त्याच्यावर? आपलं कुकरमध्ये मटण शिजवतात. बापरे, मटण, डाळ, पुरणपोळीसाठी डाळ शिजवतात, भात शिजवतात. म्हणजे त्यावर हीट एनर्जी. म्हणजे मग काय शिजवतात माहिती का? ती एनर्जी ट्रान्सफर केली म्हणजे ट्रान्सफॉर्म नाही, ट्रान्सफॉर्म करता येते. पण ती संपवता येते. येस, नाईस, व्हेरी नाईस. आणि मग ती एनर्जी आता इन द वर्ल्ड मध्ये कशी आहे? कॉन्स्टंट. येस, व्हेरी नाईस, कॉन्स्टंट. ठीक आहे, चालेल. याच्यानंतर गौरव, नेमकं आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकलो का? तर याच्याबद्दल नेमकं काय सांगतो? तुला जशा पद्धतीने समजला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तशा प्रकारे समजून. एनर्जी आपल्याला तयार पण केली जाते आणि डिस्ट्रॉय पण केली जाते. एनर्जी स्थिरच राहते. डीपीतून मीटर येते, मीटरतून घरात येते. दुसरा एक्झाम्पल घेऊन सांग. आणि दुसरं कोणतं एक्झाम्पल घेऊन सांग? आणि दुसरं म्हणजे असे भयानक एक्झाम्पल आहे की तुला घेता येईल. तुला असं एक्झाम्पल घेता येऊ शकणार नाही का? की जसं की गाडी आहे किंवा जनरेटर आहे. ठीक आहे, जनरेटरमध्ये आपण जेव्हा आपण ऑइल टाकतो, डिझेल वगैरे टाकतो, तेव्हा त्यातून ते जनरेटर चालू झाल्यानंतर काय होतं?
आपण आता पंपातून पेट्रोल टाकतो गाडीतून पेट्रोल जाते इंजिन मध्ये तेव्हा गाडी सुरू होती, बरं. नाही तर गाडी पण जाते, याला म्हणतात एनर्जी. हा तर एनर्जी पण नेमकी कोणती एनर्जी झाली? ती का मेकॅनिकल एनर्जी. मॅकॅनिकल एनर्जी ती जेव्हा गाडी तेव्हा चालली गाडी चालती, तेव्हा साऊंड एनर्जी होती, साऊंड एनर्जी म्हणजे गाडीचा एक प्रकारचा आवाज आवाज येतो. येतो, साऊंड एनर्जी होती. पुन्हा लाईट एनर्जी. लाईट एनर्जी पण होती का? आपण त्यातून समजा गाडी वेगाने चालते तेव्हा आपण बॅटरी चार्जिंग करू शकतो का? यस, बॅटरी चार्जिंग हा. करू शकतो, म्हणजे एक प्रकार लाईट एनर्जी सुद्धा तिथं होऊ शकते. बरं. आणि किती साऊंड एनर्जी पण होऊ शकते. हीट एनर्जी होऊ शकते का हा, गाडी? होऊ शकते. होती का? होऊ नेमकी शकते. कशी होईल? गाडी आपण चालवली तर पिसना गाडी Yes, थोडी ठीक थंडी आहे. राहते. तर ओव्हरऑल मध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी जी आहे, तर म्हणजे हा जो टॉपिक आहे पूर्णपणे त्यांच्या भाषेमध्ये त्यांना त्या ठिकाणी समजलाय आणि त्यांनी सुद्धा आपल्याला इथं काय केलंय एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. ठीक आहे. तर हा जो काही लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा जो काही लॉ आहे, तर तो लॉ विद्यार्थ्यांनी अतिशय त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अंडरस्टँड केलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद.